अपडेट न्यूज। नुकताच पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर श्रीनगरमध्ये अडकलेल्या चाळीसगाव मतदारसंघातील 15 पर्यटकांच्या सुरक्षेची जबाबदारी आमदार मंगेश चव्हाण यांनी घेतली होती। श्रीनगरला स्वतः चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण गेले होते। हे सर्व नागरिक ज्या ठिकाणी थांबले होते त्या ठिकाणी मंगेश चव्हाण पोहोचून त्यांच्याशी संवाद साधत त्यांना धीर दिलाय। या ठिकाणी प्रसंगी त्यांच्या चेहऱ्यावर दिलासा आणि सुरक्षिततेचा विश्वास पाहून श्री चव्हाण यांनी समाधान व्यक्त केला व केंद्र व राज्य शासनाच्या वतीने सर्व नागरिकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत। आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि सहकार्याने हे कार्य पूर्णत्वास जाईल हा मला विश्वास आहे, असे आमदार मंगेश चव्हाण यावेळी म्हणाले। जम्मू काश्मीर येथे अडकलेले चाळीसगावचे सर्व पर्यटक दिल्ली येथे दाखल झाले असून त्यांनी नामदार गिरीश भाऊ महाजन, जळगाव खासदार स्मिताताई वाघ, आमदार मंगेश दादा चव्हाण यांचे आभार मानत भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा देवयानी ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल, चाळीसगाव। मी देवयानी ठाकरे, प्रदेश उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी। मला अत्यंत आनंद होतो आहे की आम्ही श्रीनगरमधून आमचा जो चाळीसगावचा 14 लोकांचा ग्रुप होता तो सुखरूपपणे आज दिल्ली एअरपोर्टवर या ठिकाणी आमचं आगमन झालेलं आहे आणि यासाठी विशेष करून मी आभार मानेन आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी, तसेच आमचे संकटमोचक आदरणीय गिरीश भाऊ, आमच्या खासदार श्रीमती स्मिताताई वाघ आणि आमच्या चाळीसगावचे आमदार मंगेश दादा चव्हाण या सर्वांचे। कारण जेव्हा काश्मीरमध्ये हा असा दहशतवादी हल्ला झाला आणि त्यांना कळालं की चाळीसगावचे आणि महाराष्ट्रातले आपले एवढे लोक या ठिकाणी अडकलेले आहेत, पर्यटक त्या ठिकाणी अडकलेले आहेत, सरकारने अगदी तातडीने याच ठिकाणी पावलं उचलली आणि आपल्या सर्व पर्यटकांना कशा पद्धतीने सुरक्षितपणे आपल्या राज्यामध्ये परत त्यांना आणता येईल या पद्धतीची व्यवस्था त्यांनी त्या ठिकाणी केली आणि त्याच माध्यमातून आमच्या चाळीसगावचे आमदार सन्माननीय मंगेश दादा चव्हाण स्वतः हे या ठिकाणी श्रीनगरमध्ये आले। तसेच आमचे नामदार संकटमोचक गिरीश भाऊ हे आदल्या दिवशी श्रीनगरमध्ये आले आणि जेवढे पर्यटक त्या ठिकाणी अडकलेले होते त्या सर्वांना त्यांनी धीर दिला। काल मंगेश दादांनी आम्ही ज्या ठिकाणी श्रीनगरमध्ये थांबलो होतो त्या डायरेक्ट ते उतरल्याबरोबर आम्हाला भेटायला आले आणि आल्यानंतर त्यांनी आम्हाला एक दिलासा दिला आणि सगळ्यांनाच आमची परतण्याची जी व्यवस्था होती, कारण अशा हमल्यामुळे त्या ठिकाणी आम्हाला आमचा पुढचा जो प्रवास होता तो सगळा आम्हाला कॅन्सल करावा लागला आणि परत घरी येण्यासाठी, कारण घरी सबस्क्राईब नाउ and press the bell icon. Never miss an update.